श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 36वा मायावी सीतेचा इंद्रजिताकडून वध. ओम श्रीराम. आपण या अध्यायातील साधकाच्या दृष्टीने पाहू. यामधील राहिलेला भाग आज आपण पाहणार आहोत. ओम श्रीराम. ही किमया फक्त प्राणच का करू शकतो, तर सत चित आनंद या त्रयीमधील सत म्हणजे परब्रह्म व तेच आता श्रीराम आहेत, व चित शक्ती म्हणजे परमशांती व तीच आता सीतामाता आहे, व या चितशक्तीमधूनच विश्वप्राणाची निर्मिती होते, व तो विश्वप्राण म्हणजेच आता ते हनुमंत आहेत. असा हा प्राण त्या चितशक्तीपासून निर्माण होतो व ती चितशक्ती म्हणजेच परमशांती आहे. म्हणूनच तर ही किमया फक्त तो प्राणच करू शकतो. आणि असा हा प्राण ती खरी परमशांती प्राप्त करू शकतो, तर मग ती लटकी परमशांती ही निर्माण करू शकतो. आणि मग अशा प्रकारे ती लटकी परमशांती त्या गर्विष्ठ मनाच्या स्वाधीन होते, व ते गर्विष्ठ मन युद्धभूमीवर त्या लटक्या परमशांतीचा विनाश करण्याचा संकल्प करते. तेवढ्यात त्याला सूक्ष्म आकाशस्पंदनांकडून म्हणजेच आकाशवाणीने संकेत मिळतो की, हे गर्विष्ठ मना, तूच तुझ्या गर्विष्ठपणासह विनाश होण्याची वेळ आता आली आहे. आणि आता तो प्राणही त्या गर्विष्ठ मनावर आघात करत आहे. तेव्हा ते गर्विष्ठ मन आपल्या मनपणाच्या गुहेत जाऊन बसते. इथे असे वाटते की एखादा साधक सद्गुरूंकडून अनुग्रहित होऊन साधना सुरू करतो. काही काळ गेल्यानंतर त्याला त्याच्या ठिकाणी थोडीफार शांती निर्माण झाल्याची जाणीव होते, परंतु ती शांती पुन्हा नाहीशी होते. त्याला त्या शांतीची झलक स्वस्थ बसू देत नाही. मग ती मिळवण्यासाठी तो घाई करतो व आपल्या सद्गुरूंचे कोणतेही निर्देश न घेता थेट आपल्यातील शिवतत्वाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो व त्या शिवतत्वाकडे त्या परमशांतीची मागणी करतो. अर्थात शिव या शांती तत्वास देण्यास समर्थ असतात, परंतु ते असे कोणालाही देऊ शकत नाही. म्हणजे साधकाची पूर्ण तयारी झालेली नसेल, त्याची पूर्ण शुद्धी झालेली नसेल आणि सद्गुरूंचा तसा निर्देश नसेल, तर ती शांती त्या साधकास मिळू शकत नाही. तसेच हे शांती रहस्य त्या शुद्ध झालेल्या प्राणाला माहीत आहे. तेव्हा तू त्या प्राणाची मदत घे व प्राण हा सद्गुरूंच्या निर्देशानुसार कार्य करत असतो, असे ते शिवतत्व त्या साधकास काही संकेताद्वारे सांगत असते. म्हणून साधकाने
असे संकेत समजून घेऊन व घाई गडबड न करता आपल्या सद्गुरूंच्या निर्देशानुसार साधना करत राहावे. मग योग्य वेळ येताच स्वतः सद्गुरूच ते शांती रहस्य आपल्या शिष्याला देऊन टाकतात. म्हणून श्री तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे तेथ न चाले तातडी प्राप्त काळ घडी आल्यावीन. आता आपण या भागाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये आपण मागच्या 2 भागात पाहिले की हनुमंतान कशा पद्धतीने ती चैतन्य शक्ती घेऊन येऊन श्रीराम लक्ष्मण वानर सेनेला सावध करतात. त्यानंतर इंद्रजित मायावीपणाने सीतामातांना बनवून तिचा वध करण्याचा कसा प्रयत्न करतो वगैरे वगैरे. हा भाग आपण मागच्या भागांनी आपण पाहिलेला आहे. इथे तो प्राण कथेमध्ये आपण पाहिलं की इंद्रजित मायावी सीता बनवण्याचा प्रयत्न करतो. साधकाच्या दृष्टीने साधकाचं गर्विष्ठ मन, लटकी परमशांती, आपण तो पण भाग पाहिलाय थोडक्यात की लटकी परमशांती म्हणजे काय. तर आपल्याला संसारातले काही महत्त्वाची पदं, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती असं काही मिळालं की आपल्याला आपलं जीवन शांत झाल्यासारखं वाटतं, समाधानी झाल्यासारखं वाटतं. ही लटकी परमशांती आहे आणि ती गर्विष्ठ मन निर्माण करू शकतं. आपल्या गर्विष्ठ मनावर त्याचा अहंकार येतो आणि ते बनवतो ते मिळतंच. परंतु खरी परमशांती हे गर्विष्ठ मन मिळवू शकत नाही. हे कोण मिळवू शकतं तर शुद्ध झालेला प्राण. आणि त्या प्राणाशी जर मन एकरूप झालं की त्या मग मनाला ती परमशांती मिळून जाते. मग इथे प्राणच का ती परमशांती मिळवतो ते आपण इथे थोडक्यात पाहिलं की सतचित आनंद परब्रह्म जेव्हा आविष्कृत होतं, म्हणजे परब्रह्माला असं वाटतं की मी एकला एक आहे, एकोहम बहुशाम, मी अनेक व्हावं. त्या स्फुरणाच्या वेळेला त्याचं आविष्करण सत, चित आणि आनंद अशा त्रयीमध्ये विभागतं. ते तिन्ही मिळून एकच, परंतु आविष्करणासाठी त्रयी होते. ते सत म्हणजेच परब्रह्म, ते सत म्हणजेच इथे आता श्रीराम, ते चित म्हणजे चितशक्ती म्हणजेच इथे सीतामाता, आणि श्रीरामांना आपण आत्मस्वरूप सद्गुरू म्हटले, सीतामातांना परमशांती म्हटली. आणि ती परमशांती म्हणजे ती चितशक्ती होय. आणि त्या चितशक्तीमधूनच हा वैश्विक प्राण जे विश्वाला जे चलनवलन किंवा जेव्हा स्फुरण होतं ना परब्रह्माला, तिथेच हा प्राण निर्माण होतो आणि तो त्या चितशक्तीमधून निर्माण होतो. मग ज्या चितशक्तीमधून प्राण निर्माण होतो तो प्राण त्या चितशक्तीला जाणू शकतो ना, आणि ती चितशक्ती म्हणजेच परमशांती आहे. म्हणजेच प्राण परमशांतीला जाणू शकतो, मिळवू शकतो, तर मग तो लटकी परमशांती निर्माण करू शकणार नाही का. आता इथे परत आणखी एक मुद्दा की हा प्राण लटकी परमशांती म्हणजे कसा. हा प्राण विश्वप्राणातून जेव्हा व्यक्तीच्या म्हणजे माझ्या ठिकाणी प्राण येतो तेव्हा माझा प्राण हा शुद्ध नसतो, अशुद्ध असतो. आणि मग माझा प्राण काय मागण्या करतो. माझा प्राण मग विकार, वासना, षड्रिपू, लोभ, मोह, मद, हव्यास, आकांक्षा, इच्छा, नको नको त्या ह्या गोष्टी ची इच्छा बाळगतो आणि त्या मिळवण्यासाठी धडपडतो. आणि त्या काही प्रमाणात मिळाल्या की त्याला शांती मिळते, ती म्हणजे लटकी शांती. म्हणजे आपण आत्ता जे पाहिलं की संसारात जी सुखं मिळतात ना ती आपल्याला थोडी शांती देऊन जातात तात्पुरती, परंतु ती म्हणजे लटकी शांती आहे, ती खरी शांती नाही. संसारातली किंवा विकारामधून, वासनामधून, इच्छामधून, आकांक्षामधून, लोभामधून, हव्यासामधून जी शांती किंवा जे समाधान किंवा जे थोडंफार सुख मिळतं ना ते खरं सुख नाही, ती खरी शांती नाही, ती खरं समाधान नाही. मग खरं समाधान, खरी सुख आणि खरी परमशांती मिळवायची असेल तर प्राणाला शुद्ध चैतन्यमय बळकट व्हावं लागतं. त्याला तो शुद्ध होऊन ऊर्ध्व झेप घ्यावी लागते, आत्म्याशी एकरूप व्हावं लागतं, पुढे ब्रह्माशी एकरूप व्हावं लागतं, पुढे परब्रह्म या किंवा
चित शक्ती या स्वरूपाशी एकरूप व्हावं लागतं, तेव्हा ती परमशांती मिळते. आणि साधकाला केव्हा मिळते? तर साधक म्हणजेच मन जेव्हा प्राणाशी एकरूप होतं, प्राण जेव्हा ऊर्ध्व झेप घेतो, आत्मसाक्षात्कार करून घेतो, पुढच्या सगळ्या गोष्टी करून घेतो, तेव्हा त्या वेळेला ती परमशांती प्राप्त होते. आणि मग ही जी लटकी परमशांती आपल्याला थोडी वेळ मिळते ना, तेव्हा आपल्या मनाला आणखी एक गर्विष्ठ आपलं मन होतं, अरे हां, मी हे पद मिळवलं, मी अमका झालो, मी तमका झालो, मी मोठं अधिकारी झालो, मी अध्यात्मात सुद्धा अधिकारी झालो, याचंही समाधान मिळतं. पण ती समाधान किंवा ती शांतीसुद्धा खरी नसते. खरी शांती आत्मसाक्षात्कारानंतर मिळायला सुरुवात होते. आणि जेव्हा आपण ब्रह्म अवस्थेच्या पुढे जाऊ तेव्हा परमशांती मिळते. मात्र या गर्विष्ठ मनाला वाटतं ती मला मिळाली आणि तो घाई करतो. मग तेच खाली लेखकाने असं उदाहरण दिलं की एखादा साधक सद्गुरूंकडे अनुग्रहित होतो, आपली सद्गुरूप्रणित साधना करतो आणि त्याला काही काळ गेल्यानंतर त्याला काही शांती मिळायला सुरुवात होते आणि मिळते. म्हणजे एक काही तपश्चर्येचा काळ गेला ना की आपल्याला साधनेतून शांती मिळते, म्हणजे अनुभव यायला लागतात. मग आपल्याला थोडं समाधान मिळतं, थोडी शांती मिळते. परंतु तो टिकून राहत नाही. म्हणजे कसं की आपण जेव्हा साधनेमध्ये असतो किंवा समजा आपण ध्यानावस्थेमध्ये आहोत आणि ध्यानावस्थेत आपल्याला खूप दिव्य अनुभव आला, तिथे आपल्याला खरंच शांती मिळते. हो, ही शांती खरीच असते, ही खोटी शांती नसते. परंतु आपलं ध्यान संपलं की ती शांतीही संपते. आपण संसाराच्या व्यवहाराच्या या दुनियेत उतरतो, त्यात तिकडे लक्ष गेलं की ती शांती बाजूला राहते. मात्र ती जी शांती मिळालेली असते ना, त्याची जी झलक आपल्याला रोजच्या साधनेतून मिळते ना, ती साधकाला मग गप्प बसू देते. त्याला वाटतं आणखी मला कधी मिळेल, मला कायमस्वरूपीची शांती कधी मिळेल. आणि या घाईगडीबडीमध्ये तो साधनेद्वारे सद्गुरूंच्या निर्देशानुसार चालायचं. कारण संपूर्ण शांती, अखंडित शांती केव्हा मिळते? माझ्या अंतरंगातील सगळेच्या सगळे घटक शुद्ध चैतन्यमय प्रकाशमय होतील, तेव्हा अखंडित शांती मिळते. थोडीशी झलक कशी मिळते? माझं मन थोडं शुद्ध झालेलं असतं, माझा प्राण थोडा शुद्ध झालेला असतो, हे घटक थोडे थोडे शुद्ध झाले की शांती थोडी थोडी मिळायला सुरुवात होते. परंतु आपल्याला घाई होते ना, तर मग सद्गुरू काय करतात? असं एकदम देता येत नाही ना. कारण ते मला, माझ्या या घटकाला, माझ्या शरीराला, माझ्या देहाला, माझ्या मनाला, प्राणाला, या सगळ्या घटकांना ते सहन झाले पाहिजे ना. तो प्रकाश, ती शांती पचवता आली पाहिजे, जिरवता आली पाहिजे. म्हणून सद्गुरू हळूहळू देतात. म्हणून सद्गुरूंचे निर्देश न घेता साधकाने जर घाई केली आणि आपल्यातल्याच शिवतत्वाशी त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, शिव आपल्याला आधी शिवाचाच साक्षात्कार होतो. शिव म्हणजे आपल्या अंतरंगातील आपला अंतरात्मा. आत्मा हा इथे आहे वर, आणि अंतरात्मा आतमध्ये हृदयात, म्हणजेच इथे. तोच शिव, तोच सद्गुरू त्या शिवाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या परमशांतीची मागणी करतो. परंतु शिव किंवा आपला अंतरात्मा लगेच देत नाही. किंवा श्री अरविंद या शिवाला चैत्यपुरुष असं म्हणतात. त्या चैत्यपुरुषाची प्राप्ती झाल्यानंतर आपल्याला मिळायला सुरुवात होते. परंतु तो संपूर्ण शांती लगेच का देत नाही? कारण त्या शिवाला किंवा त्या चैत्यपुरुषाला किंवा त्या अंतरात्म्याला माहिती असतं की याची अजून पूर्ण शुद्धी झालेली नाही आणि याच्या सद्गुरूंचा तसा निर्देशही नाही. कारण इथे सद्गुरू साक्षी असतो, हे सद्गुरू देणारा असतो, तो शिव म्हणजे सद्गुरू असतो. तर मग त्यामुळे आपल्याला ते मिळत नाही. मग तो शिव किंवा तो सद्गुरू किंवा तो चैत्यपुरुष आपल्याला काही आध्यात्मिक संकेत देतो. ग्रंथांच्या वाचनातून, एखाद्या श्रेष्ठ साधकाच्या मुखातून, एखाद्या संतांच्या मुखातून, आपल्या स्वतःच्या सद्गुरूंच्या मुखातून, स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे किंवा ध्यानामधील अनुभवाद्वारे संकेत देतो की बाबा अजून तू घाई करू नकोस, अजून तुझी ती पात्रता निर्माण झालेली नाही, ते शुद्धीकरण अजून झालेलं नाही, ती ऊर्ध्वझेप तुझी अजून पूर्ण झालेली नाही, तुला अजून अंतरात्म्याचाच संपूर्ण साक्षात्कार झालेला नाही, त्यानंतर आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे आणि मग ती शांती मिळणार आहे. असे संकेत आपल्याला मिळत असतात. म्हणून साधकाने हे संकेत घेत जावेत. आपण अभ्यास करावा, आपण काय अवस्थेत आहोत,
आपली आध्यात्मिक अंतरंगातली स्थिती काय आहे याचं मोजमाप आपण आपलं करायचं, दुसरं कुणी करू शकत नाही. मग त्या मोजमापानुसार मग काही ग्रंथामधून संकेत मिळतात. आपले सद्गुरू आपल्याला, सद्गुरूंची आपल्यावर अखंड घारीसारखी दृष्टी असते. ते आपल्याला संकेत देण्याचा प्रयत्न करतात. आपण घाई न करता ते संकेत घ्यावेत आणि आपली साधना करत राहावी. आणि मग योग्य वेळ आली की त्या आत्मसाक्षात्काराची, त्या शांती रहस्याची जी गुरुकिल्ली असते ना, ती सद्गुरू आपल्या हातात अवश्य देतात. सद्गुरूंना हे द्यायचंच असतं, परंतु आपली तेवढी पूर्ण तयारी, पूर्ण पात्रता झाल्याशिवाय त्यांना देता येत नाही. म्हणून आपण कधीही घाई न करता मात्र तळमळीने आपली साधना करत राहावी. हेच या अध्यायातील या साराचं शांती रहस्याचं रहस्य आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत ब्रह्मा